पंढरीनाथ भगवान की, मौली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु जोग महाराज की, उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे, एकमेका देऊ मुखी, सुके घालू हुंबरी, वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे, तुका म्हणे वाळवंट, बरवे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका. सप्ताहातील आजची ही काल्याची सेवा, सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे क्रांतिकारी संत जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत तुकाराम महाराज यांचा कालापर प्रकरणातला 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा गोड असा अभंग असून या अभंगातून तुकोबाराय 4 गोष्टी सांगतात. काला कुठे असतो, काला कुठे नसतो, काला कसा वाटतात आणि काला करण्यास योग्य ठिकाण कोणतं. विठ्ठल या अभंगातून तुकोबाराय स्वतःच्या पुढच्या जन्माचं प्रयोजन सांगतात. एक लक्षात घ्या, संतांच्या जीवनामध्ये प्र या अक्षरावरून सुरू होणाऱ्या अनेक गोष्टी असतात. प्रसाद, प्रताप, प्रबंध, प्रज्ञा, प्रार्थना, प्रेमरूपता, प्राणायाम, प्रदक्षिणा, प्रसन्नता, हे संतांच्या जीवनातले प्र आहेत. जसं संतांच्या जीवनामध्ये काही प्र या गोष्टीवरून, या अक्षरावरून सुरू होणाऱ्या गोष्टी असतात, तसं आमच्याही जीवनात काही प्र असतात. आमच्या जीवनातला प्र कशाचा? प्रारब्ध. आमच्या जीवनातला प्रश्नाचा असतो, प्रश्नांनी भरलेला. आमचं जीवन प्रश्नांनी भरलेलं असतं, विविध प्रश्नांनी, आणि तेही निरर्थक प्रश्नांनी. हे बघा, तुमच्या जीवनात प्रश्न असू देत, बोलू नका, बोलू नका, असू दे. एवढ्या गर्दीत कोण बोलतं हे मला कळत असतं तर मी पण त्यांना जाऊन थांबवलं असतं. हे बघा, तुम्हाला मी एक नक्की सांगतो, एक तासभर जर तुम्ही व्यर्थ बडबड नाही केली तर तुमचा फायदा होईल. तुम्हाला एक गंमत सांगतो, ऐका. तोंड जर बंद करून बसाल तर काय होतं? एक बिचारी डॉक्टरकडे गेली, तोंड सुजलं होतं. डॉक्टरने विचारलं, काय झालं हो मावशी, काय झालं तोंडाला एवढं सुजले? ती म्हणाली, काय सांगायचं डॉक्टर, 20 वर्ष झालं माझ्या मागे
भोग आहे. नवरा रोज उठतो, रोज हातात घावलतं मारतोय बघा. आज बघा ना, माझा दात पडलाय, तोंडातनं रक्त वाहते. डॉक्टर म्हणाले काळजी करू नका, मी औषध देतो तेवढं लावा. आणि मी आजपासून घरी गेल्यानंतर एक काम रोज करायचं. मी जे औषध देईल ते रोज तुम्ही दाताला घासायचं. आणि कधी घासायचं? नवरा काहीही बोलू देत, ते औषध घासत राहायचं. 2 महिन्यानं ती मावशी माघारी आली, डॉक्टरचं पाय धरले, बस म्हणली एवढं चांगलं औषध जगात कुठं नाही. आता नवरा दारू पण पित नाही, मारत पी नाही, सगळं जिथल्या तिथं घरी पण आणून देतो, सगळं कुटुंब सगळं जिथल्या तिथं चांगलं चाललंय. काय तुमच्या औषधाचा गुण आहे? डॉक्टर म्हणाले हे औषधाचा गुण नाही, हे तुझं तोंड बंद केलेल्याचा गुण आहे. फक्त तोंड बंद केलं तर तसे अनेक आध्यात्मिक फायदे सुद्धा असतात. एवढं फायद्याकरता काही गोष्टी लक्षात घ्या. विठाल आमच्या जीवनातला प्रश्नांनी भरलेला असतो आणि तेही निरर्थक प्रश्नांनी. गावात सप्ताह सुरू आहे, महाराज येत आहेत, गीतेतलं काय विचारावं, अभंगातलं काय विचारावं, गाथ्यातलं काय विचारावं, असं काय नाही. एखादा महाराजाला एखादी आजी गाठते आणि चहा घ्यायला नेते. मलाही तसंच नेले एकदा. आणि त्या म्हातारीनं घरी गेल्या गेल्या पहिला प्रश्न मला विचारला, भाऊ किती, काय गरज आहे का, थटलंय का? मी म्हणलं आजी 2 जण. तिनं विचारलं दुसरा काय करतो? मी म्हणलं शेती. तिसरा प्रश्न विचारला, बागायत आहे का जिरायत? म्हणलं आज चहा काय अंगी लागायचं दिसत नाही का हे? म्हणलं बागायत. द्राक्ष आहेत का ऊस? म्हणलं ऊस आहे. 86-032 आहे का? 92-005. म्हणलं 86-032 आहे. लागण आहे का खोडवा? म्हणलं खोडवा आहे. गेल्या वर्षी कारखान्याला गेला का गुराळ्याला? म्हणलं कारखान्याला. ट्रॅक्टरनं गेला का ट्रकनं? असा वैताग आला. त्या म्हातारीचे सगळे प्रश्न एकदा संपावेत म्हणून मी एकच उत्तर दिलं, आजी आपली जमीन होती पार विकून टाकले बरं. म्हणलं आता तरी तोंड बंद करल. ती म्हणाली 1 एकर विकली का गुंट्यावर? असले प्रश्न काही कामाचे असतात का हो? अरे प्रश्न विचारायचा असेल तर अर्जुनासारखा विचारावा. हा नपुसता के गोठी तरी देवो का सोडिते गाठी तरी कैसेनी आम्हा भेटी परमार्थासी. अर्जुनासारखा सर्वश्रेष्ठ प्रश्न विचारणारा जर या जगात भेटला नसता तर गीतेसारखं तत्वज्ञान जगापुढे जन्मालाच आलं नसतं. विठाल म्हणून आमच्या जीवनातला प्रश्नांचा असतो, आमच्या जीवनातला प्रारब्धाचा असतो. पण संतांच्या जीवनातला आहे तो प्रसादाचा असतो. प्रसाद म्हणजे तुम्ही गरा लाल होईपर्यंत भाजता, त्याच्यात तूप टाकता, वेलदोडे टाकता, बेदाणे म्हणजे मनुके टाकता, तयार झाल्यावर सत्यनारायणाच्या पुढे देवाच्या पुढे नेऊन ठेवता, हातात घेता, अर्धा तोंडात, राहिलेला केसात आणि त्यातनं राहिला तर त्याला प्रसाद म्हणतात. तो प्रसाद नाही बरं का. प्रसादी सर्व दुःखान. प्रसाद कशाला म्हणायचं? जीवनातली समग्र दुःख नष्ट करण्याचं सामर्थ्य ज्याच्यात आहे तो प्रसाद. प्रसादी सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो. प्रसन्न चेतसो. काय बघा, ज्याच्यात प्रसन्नता असते, जो खाल्ल्यानंतर प्रसन्नता निर्माण होते, त्याचं नाव प्रसाद. विठाल 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 विठाल. पारायणात पंक्ती असतात ना रोज? असतात का? खायला किती असतात? खायला भरपूर. आणि कीर्तनाला खाणाऱ्यांपेक्षा कमी बरं का. काही तर भाद्र असे असतात, कीर्तनाला येत नाही, हरिपाठाला येत नाही, वाचन करायला येत नाही, पंक्तीला तेवढं जाते, नारड्याला येईपर्यंत खाते, घरी जाऊन झोपते, दुसऱ्या दिवशी लेट उठल्यावर सांगते आज जरा उठायला उशीर झाला, रात्री प्रसाद घ्यायला गेलतो, तुझ्या बापाचं गटवळ आहे प्रसाद. एवढा सोपा असतो का हो? प्रसाद खाल्ला ना माणसाच्या जीवनातलं दुःख समूळ नष्ट जात असतं. ज्ञानोबा काय सांगतात ऐका. तैसा माझे नि प्रसादी जीवकनो जयाचा उपमरदी तो संसाराचे निबादे बागुले केवी. जो खाल्ल्यानंतर संसाराविषयीची समग्र भीती नष्ट होते त्याचं नाव प्रसाद आहे. विठाल विठाल.
हा प्रसाद फक्त दोघा तिघांना मिळाला बरं का. अर्जुनाला मिळाला, ज्ञानोबरायांना मिळाला, तुकोबरायांना मिळाला. युद्धभूमीवरती अर्जुन उभा आहे, समोर आपल्या नातलगांना पाहिलं, कृपाचार्यांना पाहिलं, द्रोणाचार्यांना पाहिलं, भीष्माचार्यांना पाहिलं. ज्यांनी लहानाचं मोठं केलं, ज्यांनी विद्या दिली, अशा घरच्या नातलगांना पाहिल्यानंतर अर्जुन म्हणतो, देवा मी युद्ध करणार नाही, मी निघालो. अर्जुन आपल्या कर्तव्यापासून पळून चालला तेव्हा भगवान कृष्णाच्या मुखातून गीतेचा प्रसाद बाहेर पडला आणि तो सेवन केल्यानंतर जो अर्जुन मी युद्ध करणार नाही म्हणत होता, तोच अर्जुन सांगतोय देवाला, मी तुझे नि प्रसादे लाधले नि आत्मबोधे मोहाचे तया कांदे नेदीच उरो. अर्जुनाच्या जीवनातले मोहाचे कांदे जे रडवतात निघून गेले आणि आत्मबोधाची गोड फळ त्याला प्राप्त झाली, म्हणून प्रसाद मिळाला अर्जुनाला. विठाल विठाल बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री म्हणून लक्षात ठेवा, पारायणाच्या पंक्तीत जाऊन जेवण करून आलेल्याने सांगायचं नाही मी प्रसाद घेतला म्हणून. तू जेवण करून गेलास, तू अन्न सेवन केलं, आणि प्रसाद हा अन्न रूपात नसतो, प्रसाद हा बोध रूपात असतो, प्रसाद हा ज्ञान रूपात असतो. म्हणून पंक्तीला जेवणाऱ्याने सांगायचं नाही प्रसाद घेतला म्हणून, येऊन ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याने सांगायचं मी प्रसाद घेतला म्हणून. प्रसाद हा ज्ञान रूपात असतो. 4 गोष्टी द्याव्या लागतात तेव्हा प्रसाद भेटतो. तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रीग मग महोदधी का गांगरी गाले जैसे मग तयाचे नि प्रसादे सर्वोपशांती प्रमदे कांतू होनिया स्वानंदे स्वरूपी चरमसी. अहम वाचा चित्त आणि अंग या 4 गोष्टी दिल्यानंतर प्रसाद मिळतो. असा प्रसाद साधूच्या जीवनात असतो, प्रसन्नता साधूच्या जीवनात असते, प्रदक्षिणा साधूच्या जीवनामध्ये असते. संतांच्या जीवनातला त्याही पेक्षा महत्वाचा कुठला असेल तर तो प्रयोजनाचा आहे. हे बघा, संतांना प्रयोजन असतं बरं का, संतांना कर्तव्य असतं, संतांना धर्म असतो. तसं धर्म प्रत्येकाला आहे. पाठीमागं माता भगिनी बसलेत, तुमच्यापैकी कुणी आई असेल तर तिला मातृधर्म आहे, तुमच्यापैकी कुणी बाप असेल तर त्याला पितृधर्म, राजा असेल तर त्याला राजधर्म, पुत्र असेल तर त्याला पुत्रधर्म. धर्म प्रत्येकाला आहे. आईचा धर्म काय? आपल्या पोराला भरपूर वेळ द्यायचा, प्रेम द्यायचं, संस्कार द्यायचं, पोटाला खायला द्यायचं. आता अवस्था फार बिघडली, पोरं लागल्यात वाळायला आणि आया लागल्यात फुटायला. पोरांच्यावर आईचं लक्ष कमी आहे. जी आई ना आपल्या लेकराला भरपूर वेळ देत नाही ती आईच नाही. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे घरी बाळ टाकिले वानरी. वानरी म्हणजे माकडीन. जी आपल्या लेकराला प्रामाणिकपणे न्याय देत नाही ती कोण आहे? माकडी. माकडी नाही. आणि अशा माकडीनी पुण्यात जास्त असतात. 6,000 रुपये पगार आणि ही गेली जॉबला आणि लेकरू घरी. काय अवस्था असेल त्या लेकराची. बापाशिवाय लेकराला जगणं शक्य असतं, पण आईशिवाय लेकराला जगणं शक्य आहे का? शक्य नाही. आणि ज्या आईनं आपल्या लेकराला भरपूर वेळ दिला नाही ते लेकरू देवाचा बाप जरी सांगायला आलं तर पुन्हा आईला माफ करत नाही. कर्णाला सांगितलं ना देवानं की तुझी आई आहे म्हणून, स्वीकारलं का हो कर्णानं आईला? नाही स्वीकारलं. गेला का पांडवाच्या बाजूनं? नाही गेला. कारण ज्या आईनं आपला धर्म सांभाळला नव्हता त्या आईचा पुत्र कधी पुत्र धर्म सांभाळत नाही. विठाल विठाल. आणि जर आईनं आपला धर्म सांभाळला तर पोरांना पण पोराचा धर्म असतो बरं का, पुत्र धर्म. आपल्या पोराला भरपूर ज्ञान द्यायचं, संस्कार द्यायचं, हे आईचा धर्म आहे. आई आपल्या लेकराकरता 2 प्रकारची संपत्ती वेचत असते बघा. आईनं आपल्या लेकराला 2 संपत्ती दिलेत,
अंगा जीवाची संपत्ती, वेचोनी बाळाची करी पाळती, परी जीवे उबगणे ही स्थिती न पाहे माय. आपल्या लेकरा करता रक्त सांडलं ही लाल रंगाची संपत्ती आहे, आणि आपल्या लेकराला दूध पाजलं ही पांढऱ्या रंगाची संपत्ती आहे. आईनं आपल्या लेकराला दोन संपत्ती दिल्या. एक खरं सांगा माता भगिनीनो, जेव्हा लेकरू लहान असतं तेव्हा भूक कोणाला असते हो? आईला का लेकराला? तुम्हाला झाल्यात ना, मग बोला ना, लेकराला भूक असते का आईला? अरे भूक दोघालाही असते. पिण्याची भूक लेकराला असते आणि पाजण्याची भूक आईला असते बरं का. ज्ञानोबा काय गोड वर्णन करतायत. जे अपत्य थानी होऊन निघे, तयाची भूक ते मायेसीच लागे, एरवी ते शब्द काय सांगे, मग स्तन्य दे येरी. कधी एकदा जावं, कधी त्या लेकराला उचलून घ्यावं, कवटाळून घ्यावं, प्रेमपाना पाजावा, ही भूक आईला असते. आणि ते दूध पाजताना आई आपल्या शरीराचा कधी विचार करत नाही बरं. कधी घड्याळात नाही बघत किती वाजलेत, 7 ते 9 पाजीन, सकाळी एक वेळ, दुपारी एक वेळ पाजीन, नाही. लेकराला जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा सदैव तत्पर असते पाजण्याकरता. तिचं नाव आई आहे. जैसे मातेची ठाई, अपत्या अनवसरू नाही, स्तन्याला गुणी पाही जिया परी. काळ वेळ पाहत नाही आई. स्वतःच्या शरीराला किती त्रास होतो हे पाहत नाही. बिनकामाचं प्रेम करते ती आई असते, लक्षात ठेवा. कामापुरतं प्रेम कोणाचं असतं माहित आहे? कोणाचं? हा, बायकोचं. फक्त नाव घेऊ नका, खूप अवघड होतं. बायकोचं प्रेम किती कामापुरतं असतो. एक दिवशी मी घरी बसलो होतो बरं, आणि सहज घरी बसल्यावर इतक्यात आमच्या बायकोनं पोहे बनवून आणले. पोहे, त्याच्यावर हल्दीरामची सेव, खोबऱ्याचा पांढरा खीस, कोथिंबिरीच्या काड्या, लिंबूची फोड आणि तिरका चमचा त्याच्यात खावला होता. म्हणलं वा, क्या बात, काय देवानं बायको माझ्या पदरात टाकले, किती भाग्यवान आहे मी. न मागता पोहे आणून दिले, आणि असा आनंदाच्या भरात पहिला चमचा तोंडात घालणार, एवढ्यात म्हणाली, खाऊन झाल्यावर तालीखाली वैरणीचा बिंडा बांधून ठेवलाय, घेऊन या. तेव्हा लक्षात आलं, हे पोहे नाहीत, हे बैलाला नांगराला झोपायच्या आधी दिलेला भरडा आहे. कामापुरतं प्रेम असतं, पण आईचं तसं नाही हो. आई कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती, करी लाभाविन प्रीती, करी लाभाविन प्रीती. कळवळ्याची जाती करी लाभाविन, करी लाभाविन प्रीती, करी लाभाविन. ऐसी कळवळ्याची जाती लाभाविन प्रीती, करी लाभाविन प्रीती, करी लाभाविन प्रीती. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. कुठलाही लाभ मनात, कुठलाही हेतू मनात न ठेवता जी प्रेम करते ना, ती आई असते. आणि आई आईचा धर्म सांभाळते, पण पोरांचा धर्म सांभाळतात का हो? पोरांचं आयुष्यभर प्रेम आईवर राहतं का? नाही. तुम्हाला प्रश्न विचारतोय, पोरांचं जसं लहानपणी प्रेम असतं ना आईवर, तसं ते कायमचं राहतं का? नाही राहत. तुम्हाला बघायचं आहे गंमत. तुझं नाव काय रे? हा हा, ओम. मग ओम, मला सांग, सगळ्यात जास्त काळजी तुझी घरात कोण घेतं? तुझी घरात सगळ्यात जास्त काळजी, आंघोळ घालायचं असू दे, जेवायला घालायचं असू दे, कपडे धुवायचे असू देत, कोण काळजी घेतं? आई. ओम, मोठ्या आवाजात सांग, तुझं सगळ्यात जास्त प्रेम कोणावर आहे? आईवर आहे. किती दिवस आहे? ए ओम, अरे तुला विचारतोय, तुझं तुझ्या आईवरचं प्रेम किती दिवस आहे? मरेपर्यंत. ग बस, मी बी तसाच म्हणत होतो. प्रेम जसंच्या तसं राहत नाही. तुम्हीच सांगा, मला सांगा, लेकराचं आईवरचं प्रेम कमी व्हायला सुरुवात कधी होते हो? लग्नानंतर. मग लग्नात आईनं जरा मळवट छोटा भरायचा ना, माहित आहे
आहे आता पोराचं प्रेम आपल्यावर राहणार नाही, राहत नाही लेकराचं प्रेम. 27-28 वर्ष आईनं सांभाळा, दिवाळीला आंघोळ घातली, औक्षण केलं, आशीर्वाद दिला, लाडू करंज्या खायला घातल्या आणि लग्न झाल्यावर पहिली दिवाळी आली आणि नेहमीप्रमाणे आई हातात उठणं घेऊन लावायला गेली तर हे म्हणतंय आई तू उठणं लावू नको, तुझा हात खर मूड लागतो. ह्याला इटकारानं चोळल्यावर कळेल की मऊ काय असते ते. अरे ज्या आईचं वर्णन ज्ञानोबाराय करतात, ना तरी बाळको देशे मातेचे स्नेह जैसे वसंतीची या स्पर्शे मऊ मलिया नेरू. आता जसा घाम येतोय ना अंगाला असा दरदरून घाम यावा आणि मलियागिरी पर्वतातून गार सुगंधित वाऱ्याची झुळूक यावी, ती अंगाला स्पर्श करून जावी. तेव्हा जेवढा गारवा त्या मलियागिरी पर्वतातून येणाऱ्या वाऱ्यात असतो त्याच्या 1000 पट गारवा कुठं असेल तर तो आईच्या स्पर्शात असतो, लक्षात ठेवा. पण असा आईचा स्पर्श एक दिवस नको वाटत. आईला आईचा धर्म आहे, पोराला पोराचा धर्म आहे. पोरांचा धर्म काय ऐका, आईच्या बाबतीत 2 गोष्टी करायच्या नाहीत. कोणत्या? अवज्ञानी कामना मातेच्या ठाई अर्जुना केली या दोन्ही पतना कारण होती. आईचा अपमान करायचा नाही आणि आईकडून काय मिळेल याची अपेक्षा करायचा नाही. या दोन्ही गोष्टी करणं हा पोरांचा पुत्र धर्म आहे. विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की. धर्म आईला आहे, धर्म बापाला आहे, धर्म मुलाला आहे, धर्म नवऱ्याला आहे, धर्म बायकोला आहे. तसा धर्म साधूलाही असतो बरं का. मग साधूचा धर्म काय? जे ऐकलंय ते सांगायचं, पाहिलंय ते दाखवायचं, जे खाल्लंय ते चारायचं, ज्या वाटेनं आपण गेलो त्या वाटेनं जगाला घेऊन जायचं. हा ज्ञानाचा धर्म आहे. मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे अलौकिक नोहावे लोकांप्रती. असा ज्ञानाचा धर्म असतो. म्हणून ज्ञानाला प्रयोजन असतं. मग तुकोबाराय स्वतःच्या जन्माचं प्रयोजन अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. उपजोनिया पुढते येवो, उपजोनिया पुढते येवो, उपजोनिया पुढते येवो, उपजोनिया पुढते येवो, उपजोनिया पुढते येवो. काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. स्वतःच्या पुढच्या जन्माचं प्रयोजन तुकोबाराय सांगतात. उपजोनी या पुढती येऊ, मला पुन्हा जन्माला यायचं आहे. हे बघा 3 प्रकारचे जन्म असतात. एक प्राप्त जन्म, एक पूर्वजन्म आणि तिसरा पुनर्जन्म. प्राप्त म्हणजे आताचा, पूर्व म्हणजे मागचा आणि पुनर्जन्म म्हणजे पुढचा. या 3 जन्मातलं एकाच जन्मातलं फक्त आपल्याला कळतं. कोणत्या? माग आवाज येतोय का? या 3 जन्मापैकी एका जन्माबद्दलच आपल्याला कळतं. कोणत्या? प्राप्त जन्माबद्दल. ते पण खायचंच कळतं, दुसरं काय कळत नाही. मागचा जन्म तुम्हाला कोणाला आठवायचा असेल तर आपल्याकडे एक सूत्र आहे, लक्षात ठेवा, जे तुकोबारायांनी सांगून ठेवले. तुम्ही मागच्या जन्मात कोण होता हे तुकोबाराय सांगतात. किती जरी कष्ट केलं हाताला अपयश येत असेल तर समजावं मागच्या जन्मात आपण पापाचं मोठं गाठोडं तयार करून ठेवलं. कष्ट करतच नाही, वाईट वागतोय, तरीही ज्या कामात हात घालल त्या कामाला यश येत असेल तर समजावं मागच्या जन्मातलं पुण्याचं गाठोडं मोठं आहे. भोगे कळो येती मागील ते जन्म उत्तम मध्यम कनिष्ठ ते. आपल्या भोगावरून आपल्याला मागचा जन्म
लक्षात येतो. आणि पुढच्या जन्मात तुम्ही कोण होणार आहे हे मी आत्ता सांगू शकतो. कसं? सोपं आहे. तुम्ही आत्ता कसं वागताय याच्यावर पुढचा जन्म अवलंबून आहे. अख्खा जन्म जर वजं वाहण्यात घालवला तर पुढच्या जन्मात कोण होईल? गाढव. गाढव होणार. गाढव. खंती ते न करा होणे गाढव कुत्रा. ज्यानं अख्खा जन्म अख्खा आयुष्य वजं वाहण्यात घालवलंय ते गाढव होतं. आपल्याला पुढचा आणि मागचा जन्म ओळखता येतो. म्हणून आता कसं वागताय याच्यावरती फार अवलंबून आहे आपण कोण होणार. तसं तुकोबराय सांगतायत मला पुन्हा जन्माला यायचं आहे. 3 प्रकारचे अजून जन्म आहेत. अनिच्छा जन्म, स्वेच्छा जन्म आणि परेच्छा जन्म. तुमचा आमचा जन्म काय आपल्या हातात आहे का हो? कोणाच्या घरी जन्माला यायचं? तसं असेल तर आपण मोठ्या श्रीमंत माणसाच्या घरी जन्माला आलो असतो ना. तुमचा आमचा जन्म आहे अनिच्छा जन्म आहे. देवाचा जन्म परेच्छा जन्म आहे आणि साधूचा जन्म हा स्वेच्छा जन्म आहे. तुम्ही आम्ही जन्माला येतो ते मागं नीट जगता आलं नाही म्हणून देवानं दिलेली संधी आहे. एक उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल तुम्ही आम्ही काय जन्माला येतो. आपल्या गावासारखे एक गाव होतं आणि त्या गावामध्ये आळंदीत गायन शिकलेले एक गायक आले. आळंदीत गायन शिकलेले गायक आपल्या गावासारख्या गावामध्ये आले आणि त्यांनी सांगितलं आज रात्री माझ्या गाण्याचा कार्यक्रम आहे, सगळ्यांनी ऐकायला या. तो ज्या गावात गेला होता त्या गावातले लोक गाण्यातले सखोल ज्ञानी होते. गायकाला जेवढं ज्ञान होतं त्याच्या 1000 पट ज्ञान गावातल्या लोकांना होतं. पहिलं गाणं झालं आणि लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि लोक मोठ्या आवाजात ओरडली वन्स मोर. वन्स मोर म्हणजे काय हो? पुन्हा एकदा. त्या गायकानं ते गाणं पुन्हा गायलं. 2दा गायलं, 4दा गायलं, 10दा गायलं तरी लोक टाळ्या वाजवायची आणि म्हणायची वन्स मोर. हेच गाणं झालं पाहिजे. त्याला इतका आनंद झाला उठून उभा राहिला. डोळ्यातनं अश्रूच्या धारा वाहत होत्या. हात जोडले लोकांच्या पुढं. बस म्हणला एवढी प्रेमळ माणसं जगात कुठं नाहीत. एकच गाणं माझ्याकडून तुम्ही 10 वेळा गाऊन घेतलं. किती प्रेम आहे. एवढं प्रेम माझ्या आईबापांनी सुद्धा मला दिलं नाही. पण एक काम करा म्हणला आता हे तुमचं प्रेम बंद करा, मला दुसरं गाणं म्हणू द्या. तेव्हा गावातल्या लोकांनी सांगितलं जोपर्यंत हे नीट येत नाही तोपर्यंत तेच म्हणायचं आहे. आयुष्य काय आहे हो? हे आयुष्य काय आहे? गाणं आहे. आणि ज्याला स्वतःच्या आयुष्याचं गाणं नीट गाता आलं नाही त्याला ते गाणं गाण्याकरता वारंवार जन्माला यावं लागतं. साधू संतांनी स्वतःच्या आयुष्याचं गीत कसं गायलं? रामकृष्ण गीती गात, रामकृष्ण गीती गात, टाळ चिपुळ्या वाजत, टाळ चिपुळ्या वाजत, छंदे आपुल्या नाचत, निज घेवोनी फिरत गा. तो गायक जसा ज्ञानी लोकांच्या गावात गेला होता तसं तुम्ही आम्ही ज्या भूमीत जन्माला आलो ती महावीर बुद्धांची भूमी आहे, शाहू फुले आंबेडकरांची भूमी आहे, बसवेश्वरांची भूमी आहे, ज्ञानोबा तुकोबरायांची भूमी आहे. पवित्र तो कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेते, जेते हरीचे दास जन्म घेते, पवित्र दास जन्म घेते. तो गायक जसा ज्ञानी लोकांच्या गावात गेला तसं तुम्ही आम्ही ज्या भूमीत जन्माला आलो ती ज्ञानी लोकांची भूमी आहे, महापराक्रमी साधू पुरुषांची भूमी आहे. जोपर्यंत त्यांच्यासारखं जगता येत नाही तोपर्यंत तुम्हा आम्हालाही जन्म असतो. देव स्वतःच्या इच्छेनं जन्माला येत नाही, संत मात्र स्वतःच्या इच्छेनं जन्माला येतात. म्हणून तुकोबराय म्हणतात उपजोनी यापुढे येऊ मी पुन्हा जन्माला येणार. तुकोबरायांनी जे कारण सांगितले ते पटण्यासारखं नाही. कशाला येणार आहे? काला खाऊ दहीभात, दहीभात खायला येणार आहे. आता मला सांगा दहीभात हा घरातला सामान्य पदार्थ आहे का विशेष पदार्थ आहे हो? दहीभात सामान्य पदार्थ आहे का विशेष? सामान्य पदार्थ आहे. कोणाच्याही घरी आहे. गरीबाच्या घरी दहीभात असतो का नाही? असतो. तुकोबराय म्हटले असते मला पिझ्झा
पिझ्झा खायला यायचा आहे, बर्गर खायला यायचं आहे, सँडविच खायला यायचं आहे, हे नूडल्स खायला यायचं आहे, कारण त्या काळात नव्हते, तर ते ठीक होतं. दहीभात खाण्याकरता यायचं आहे वैकुंठातनं, असं त्या दहीभातात काय विशेष आहे? तर एक लक्षात ठेवा, संतांच्या दृष्टीनं काय खातो याला किंमत नसते, जर जे खाणार आहे ते कोण देतो याला किंमत असते. म्हणून दहीभाताचा जो प्रसाद असतो तो प्रसाद पंढरीनाथ देतो, म्हणून काल्याच्या प्रसादाला विशेष महत्व आहे. काला खाऊ दहीभात प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती प्रसाद देतो पंढरीनाथ. काल्याचा प्रसाद हा परमेश्वरानं दिलेला प्रसाद असतो, म्हणून याला विशेष महत्व आहे. संतांच्या दृष्टीनं चवीला अजिबात किंमत नसते बरं का. जिभीचं जेवढी चव करू ते आपण अन्न खात नसतो, ते काय खातो एक ओवी ऐका, म्हणजे तुम्ही पुन्हा चव करणार नाही. इंद्रिय रुची सारिखे करविती पाक निके, ते पापिये पातके सेविती जाण. चवीला बरं वाटेल असं करून वारंवार खाणं हे अन्न खाणं नसून ते साक्षात पाप खाणं आहे. विठाला विठाला बोला पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संतांच्या दृष्टीनं चवीला किंमत नसते. काय खातो आम्ही कासया सांगा, ते कशाच्या बरोबर काय खातो हे आमच्या जिभीला कळत नाही, कारण या जिभीनं चव सांडलेली असते, चव सोडून दिलेली असते. म्हणून तुकोबराय म्हणताय की मी दहीभात खाण्याकरता येणार आहे. मग तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज हा दहीभाताचा काला खाण्याकरता तुम्ही वैकुंठातून इथपर्यंत येणार, मग हा काला वैकुंठात नाही का? वैकुंठी तो ऐसे नाही, 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 खबर काही काल्याचे, खबर काही काल्याचे, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, खबर काही काल्याचे, खबर काही काल्याचे, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, खबर काही काल्याचे, खबर काही काल्याचे, खबर काही काल्याचे, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठात एवढं उकडतच नाही. लोकांना विनोद समजायचं जरा अवघड आहे. वैकुंठात एवढं उकडत नाही, असा रुमाल घेऊन हाताने हलवत बसायची गरज नाही. वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. तरी पण लोकांना कुठे जावं वाटते? वैकुंठाला. एखाद्याला विचारलं भक्ती कशा करता करतो, मला वैकुंठाला जायचं, पण मृत्यू लोकामध्ये जो आनंद आहे तो वैकुंठात आहे का? नाही. पण वैकुंठाला जातं कोण हो? स्वर्ग नरकू या वाटा चोराची या. ज्ञानोबा सांगतात स्वर्गाला वैकुंठाला चोराने जावं, साधू पुरुषांनी इथं जन्माला येण्याचा प्रयत्न करावा. पण आमची पण माणसं अशी आहेत, वैकुंठवासी कुणाच्या नावा पुढे येतात? ज्यांना आयुष्यभर दारू पिऊन दिवस काढलं त्याच्या फोटोवर वैकुंठवासी शब्द गेला असेल का ते वैकुंठाला? का त्याच्या बापाने 4 गुंठ घेऊन ठेवले वैकुंठात?
वैकुंठाला कोण जातो हरिपाठाला विचारा. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण म्हणी तेने वैकुंठ भुवनी घर केले. ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिवीन सौजन्य नेने कया. तया नरा लाधले वैकुंठ जोडले सकळ ही घडले. ज्ञानोबराय सांगतायत वैकुंठाला तो जातो ज्याच्या जीवनामध्ये ज्ञानदेव आहे आणि ज्याच्या जीवनात हरी आहे तो. विठ्ठल विठ्ठल अरे संत महात्मे वैकुंठाचं स्वप्न सुद्धा पाहत नाहीत. उलट संत देवाला वैकुंठासारख्या गोष्टी गिफ्ट करतात, भेट देतात. तेने वैकुंठापासून विशाळे मजलागी केली रावळे. कौस्तुभाहून विरमळे लेणी दिदली. साधू संत वैकुंठाच्या सारख्या गोष्टी देवाला भेट देत असतात. एवढं साधू संतांच्या जीवनाचं महत्व आहे. म्हणून तुकोबर आहे वैकुंठाला जायची स्वप्न बघत नाहीत. या भूमीवर जन्माला येऊन भूमीवर वैकुंठ निर्माण करण्याचं स्वप्न पाहतात. म्हणून वैकुंठित व्हायचे नाही कवळ काही काल्याचे. हा असा काला वैकुंठामध्ये कुठंही मिळणार नाही. मग हा काला वाटायचा कसा असतो? अभंगाचं तिसरं. एकमेका देव मुखी 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 एकमेका देव मुखी. हे सुखे घालो उंबरी सुखे घालो उंबरी उंबरी वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही. सुखे घालो उंबरी सुखे घालो उंबरी वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही. तर खूप अवघड आहे. तुमचं खरंच तुमच्या वाट्याला कायम दुःख असतं बरं. बघा ना पंखा आम्हाला आणि उकाडा तुम्हाला. किती जरी केलं तर दुःख शेवटी तुम्हाला सोसायचं असतं. नेहमी दुःख. घरात जरी झालं तर दुःख सोसत आलंय का नाही आतापर्यंत? तुम्ही एवढं सगळं करता कधी समजून घेते ती का हो पुरुष माणसं? पेटायला लागले वाद. समजून घेत नाहीत. चला एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी. तुकोबरे म्हणतायत एकमेकाच्या मुखात घास भरवायचा असतो. घास कोण कुणाला भरवतो? घास कोण कुणाला भरवतं? आई लेकराला घास भरवते बरं का. आणि ती पूर्वीची भरवत होती. आत्ताच्या आईला वेळ नाही बरं. पूर्वीची भरवत होती. एका घासाचे 20 तुकडे करायचे. हा मामाचा, हा नानाचा, हा तात्याचा, हा आप्पाचा, हा दादाचा. आताच्या आईला तेवढा वेळ नाही. हा तुझा तुला खा नाही तर जा. अवघड आहे. आई लेकराला घास भरवते. अजून कोण कोणाला घास भरवतं? घास कोण कुणाला भरवतं? लग्नात नवरा बायकोला, बायको नवऱ्याला. पण घासाकडे लक्ष नसतं. फोटो कसा येतो याच्याकडे लक्ष असतं. घास नाकात गेला तर चालतोय. एक खरं सांगा तुम्ही, लग्नात जो घास चारला होता त्याच्यानंतर पुन्हा कधी घास चारलाय का? कधीच नाही. लग्नात जसं प्रेम असतं, लग्न झाल्यानंतर नवरा बायकोतलं प्रेम वाढत जातं का कमी
ते कुठल्या गावचे अहो प्रेम कमी होतं लग्न झाल्या झाल्या तुम्ही किती गोड बोलता अहो 2 घास खाऊन घ्या की किती राब राब राबतायसा किती मरमर मरतायसा जरा बसा जीवाला जरा शांती घ्या जरा 2 घास खाऊन घ्या एवढंच पोट भरत होतं जेवायची गरजच नाही पण 4-5 वर्षांनी तसं असतंय का आहो 2 घास खाऊन घ्या असं असतं का कसं असतं मग हो जेवून घ्या की आम्हाला काही काम नाही होय भांडी घासायची पडली आहेत बघा स्वरात किती बदल आहे आहो 2 घास खाऊन घ्या की हे कुठं आणि हो जेवून घ्या की हे कुठं काही फरक आहे का नाही 15-20 वर्षांनी काही बोलूच नका कुठे बाबलं धिंतायसा गिळायचं कळत नाही वे बायको तीच खूप अवघड आहे बरं एक लक्षात ठेवा ज्याच्या पापाचा घडा भरलाय ना त्याचा मृत्यू होतो आणि ज्याच्या सुखाचा घडा भरलाय त्याचं लग्न होतं विठाल विठाल विठाला 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 नवरा बायकोच्यातलं प्रेम कमी जातं एकमेकाला घास घालायचा प्रश्नच उरत नाही घास आई लेकराला भरवते माता भगिनींनो लक्ष ठेवा तुमच्या जीवनातला सगळ्यात भाग्याचा दिवस कोणता असेल सगळ्यात सौभाग्याचा दिवस कोणता असेल तर ज्या दिवशी तुम्ही आजारी असताना तुमचं लेकरू स्वतःच्या हातानं तुमच्या मुखात घास घालेल त्या दिवशी आई झाल्याचा आनंद व्यक्त करावा लेकराच्या हातचा घास आईला खायला भेटणं याच्यासारखं परम भाग्य जगात दुसरं कुठलं नाही घास आई लेकराला भरवते घास लेकरू आईला भरवतं घास नवरा बायकोला भरवतो घास बायको नवऱ्याला भरवते आणखी कोण कोणाला भरवतो हे बघा भक्त देवाला घास भरवतात देव भक्ताला घास भरवतो नाम्या सवे जेवी नवे संकुचित नामदेवरायांच्या बरोबर जेवायला बसल्यावर संकोच वाटत होता का जेवाय देवाला अजिबात नाही देवाला भक्ताच्या हातचं खायला खूप आवडतं शबरीच्या हातची बोरं खाल्ली ना उष्टी बोरं न म्हणे उच्चिष्टात वा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे उष्ट म्हणत नाही आणि थोडंही म्हणत नाही जे असेल ते भक्ताचं उष्ट सुद्धा खातो एकमेकाला घास भरवते आई लेकराच्या पण त्याच्यात द्वैत भाव आहे लक्षात ठेवा आई आपल्याच लेकराला भरवते का शेजारणीच्या आपल्याच शेजारणीच्या लेकराला बघत नाही कारण आपपर भाव असतो आपलं परक हा भाव असतो पण संत जेव्हा एकमेकाला घास भरवतात ना ते आपला आहे का परक आहे बघत नाहीत आपल्या जातीचा आहे का धर्माचा आहे बघत नाहीत आपल्या पंथाचा आहे का आपल्या भागातला आहे बघत नाहीत वाळवंटाला आला की काल्याचा घास उचलतात आणि एकमेकाला भरवतात म्हणून एकमेका देऊ मुखी सुखी घालू हुंबरी नावाचा एक खेळ आहे खेळ तुकोबाराय म्हणतात हे खेळ आहेत हे साधू संतांनी केलेत वाळवंटाला खेळ मांडियेला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे साधू संतांनी वाळवंटाला अनेक प्रकारचे खेळ केले चेंडू लगोरी विटी दांडू चेंडू फळी गोट्या आणि तुम्ही कुठलं खेळता पोरं आता खेळायला जात नाहीत एक लक्षात ठेवा मुलांना भरपूर खेळायला सोडावं मुलींना सुद्धा आता मुली सुद्धा कुस्तीसारख्या क्षेत्रात देशाचं नाव अजरामर करतायत एकही क्षेत्र आमच्या माता भगिनींनी सोडलं नाही ज्याच्यात त्या काम करत नाहीत तर खेळायला शिकलं पाहिजे हे खेळ आहेत ना देवाने अनेक खेळ वाळवंटाला केलेत म्हणून एक
एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हाय विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज पार घुमाई पार हरि हरि पार घुमाई पार डोबा 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 उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दैवात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. या अभंगात तुकोबारायांनी 4 प्रश्नांची उत्तरं दिली ती बघा. काला कुठे असतो, काला कुठे नसतो आणि काला कसा वाटतात, या 3 प्रश्नाची उत्तर आपण पाहिले. काला कुठे असतो, काला पंढरपूरला असतो, काला आळंदीला असतो आणि काला आपल्या गावामध्ये असतो. काला कुठे नसतो, काला वैकुंठाला नसतो, काला स्वर्गाला नसतो. काला कसा वाटतात, तर काला एकमेकाच्या मुखामध्ये घास घालून वाटतात. 3 प्रश्नाची उत्तरं बघितली. 4था प्रश्न काय, काला करण्यास योग्य ठिकाण कोणतं, अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट तुका तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट हे भरवे नीट उत्तम भरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही भरवे नीट उत्तम भरवे नीट उत्तम वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. तुकोबारास अभंगात काला करण्यास योग्य ठिकाण कोणतं, तर वाळवंट सांगता येतं. वाळवंट कशाला म्हणायचं, तर ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाप आणि पुण्य रूपी वनस्पती कुठं उगवत नाहीत त्याला वाळवंट म्हणावं. आणि असं वाळवंट आपण आपल्या शरीराला करणं गरजेचं आहे. मग तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. ते वाळवंट कसं आहे, बरवा आहे, नीट आहे आणि उत्तम आहे. ही 3 विशेषणं तुकोबारायांनी या वाळवंटाला लावलेत. बरव नीट, हे नीट आहे बरं का. जनावराचे ते नीट आहेत का हो, वाकडे तिकडे आहेत, आडवे, हा उभा आहे. बरवे नीट आणि उत्तम. माझा आवाज तुमच्यापर्यंत मागं पोहोचेल एवढा मोठा आहे, फक्त तुम्ही तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचू देऊ नका. चरित्र
ठेवा, देवाचं चरित्र गायल्याचं आणि देवाचं चरित्र ऐकल्याचा फायदा काय होत असेल तर गीता सांगते, जन्मकर्मच मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन. देवाच्या उत्तम जन्माचं आणि देवाच्या उत्तम कर्माचं जे वर्णन केलं जातं ते वर्णन माणसाला मुक्त करण्याच्या दिशेनं घेऊन जातं. म्हणून माणसाच्या मुक्तीला कारण काय असेल तर देवाचं चरित्र आहे. विठ्ठल लक्षात ठेवा, कुठल्याही माता भगिनीचं रूप जास्त देखणं कशानं होत असेल तर तिच्या अंगावरती घातलेल्या अलंकाराने होतं. कानात काय घालायचं? कापसाचा बोळ्या, हां तोच अलंकार आता जास्त महत्वाचा आहे. तुमच्याकडे काय म्हणतात कानात घालतात त्याला? कानात कर्णफुलं, नाकात नथनी, गळ्यात मंगळसूत्र. मंगळसूत्र म्हणजे आम्ही तुम्हाला घालतो आणि त्या दिवसापासून मंगळ आमच्या मागं आणि सूत्र तुमच्या हातात. त्याला मंगळसूत्र म्हणायचं. हे बघा, प्रत्येक अवयवाला एक भूषण असतं. तसं आपल्या तोंडाचं भूषण काय असेल तर परमात्म्याचं चरित्र गाणं हे तोंडाचं भूषण आहे आणि देवाचं चरित्र ऐकणं, त्याच्या गुणाचं पोवाडे ऐकणं हे कानाचं भूषण आहे. तयाच्या गुणाची लेणी लेवू आपुली हे वाणी, तयाची कीर्ती श्रवणी आम्ही लेऊ. कानाचं सगळ्यात देखणं भूषण काय असेल, कानाचा अलंकार काय असेल तर देवाचं चरित्र ऐकणं हा कानाचा अलंकार आहे. विठ्ठल म्हणून लक्षात ठेवा, ऐकणाराने देवाचं सोडून ऐकू नये आणि सांगणाराने देवाचं सोडून सांगू नये. कारण देवाचं सोडून बोलण्यामध्ये वाणीला शीन होतो. म्हणून असोत इये वायानी कायसी मूर्खांची बोलणी, वाया वाढविता वाणी शिनेलहन. मूर्खांचं वर्णन करण्यात ह्या वाणीला शीन होतो, त्रास होतो आणि साधूचं वर्णन केल्यानंतर काय होतो? ऐसे म्हणितले देवे तेत जीजी म्हणितले पांडवे, ऐके वाचा जेत विसवे ते साधू कथा. साधू कथेमध्ये वाचेला विश्रांती भेटते म्हणून साधूचं आणि देवाचं वर्णन या वाचेनं करावं. बोलणेची नाही आता देवा विन काही, आता देवा विन काही, आता देवा विन काही. देवा विना काही, आता देवा विना बोलण्याची नाही, आता देवा विना काही, आता देवा विना काही, आता देवा विना काही. बोलण्याची नाही आता देवा विना काही, आता देवा विना काही, आता देवा विना काही. बोलायचं असेल तर देवाबद्दल बोलावं, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवभाव. बोलायचं असेल तर देवाबद्दल बोलावं, साधूबद्दल बोलावं. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. या कानानं त्याचं गुण ऐकावं. म्हणून आज त्याच्या गुणाचं वर्णन, आज त्याच्या लीलेचं वर्णन करणं हे संप्रदायाचं दंडक आहे. हा नियम घालून ठेवलाय थोर पुरुषांनी, हा श्रेष्ठाचार आहे. तेव्हा देव जन्माला का येतो त्याला पण कारण असतात बरं का. धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पारिसी भक्तजना. भक्तांचं रक्षण करण्याकरता, भक्तांनी केलेल्या उपकाराचं ओझ फेडण्याकरता देव जन्माला येतो. म्हणून देवाच्या जन्माचं कारण आहे धर्म, संतांच्या जन्माचं कारण आहे
वर्म आणि तुमच्या आमच्या जन्माचं कारण आहे कर्म. आगा कर्मी जे उरावे तीही सुखदुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. संत उपकार करण्याकरता येतात आणि देव उपकार फेडण्याकरता येतो बरं का. कश्यप आणि आदितीनं तपश्चर्या केली, घोर तपश्चर्या केली. भगवान विष्णू प्रसन्न झाले. देवाने विचारलं बोला काय हवाय. हे बघा देवाकडं देवाचं मागणारे खूप आहेत पण देवाकडं देवच मागणारे फार थोडे असतात. कश्यप आणि आदितीनं देवाकडं देवच मागितलं आणि सांगितलं पुढच्या जन्मामध्ये तू आमच्या पोटाला जन्माला यायला पाहिजे. देवानं सांगितलं हो नक्की कृष्ण अवतारामध्ये मी तुमच्या पोटी जन्माला येईन. तेव्हा वसुदेव आणि देवकीच्या पोटी भगवान परमात्मा जन्माला आले. हे मागच्या जन्मातलं उपकार फेडण्याकरता. माता भगिनीनं लक्षात ठेवा कृष्णासारखा पुत्र व्हावा असं वाटत असेल तर आदिती सारखी तपश्चर्या करता आली पाहिजे. विठाल 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 चांगली मुलं कुणाच्या पण पोटी जन्माला येत नाहीत. पोरा तुला भगवान कृष्णासारखा टांगेवाला व्हायचा आहे हे शिकवणारी भुवनेश्वरी माता असेल ना तर विवेकानंदांसारखा पुत्र असतो. चांगलं पोरग जन्माला यावं, ज्ञानी पोरग जन्माला यावं म्हणून पिंपळाच्या झाडाला लाखो प्रदक्षिणा घालणारी रुक्मिणी माता असेल तर ज्ञानोबारायांच्या सारखं रत्न जन्माला येतं. पोराला रामाकृष्णाच्या गोष्टी शिकवणारी जिजाऊ असेल ना तर छत्रपती शिवाजीराजासारखा पुत्र जन्माला येतो. म्हणून चांगली मुलं जन्माला येण्याकरता आईबाप चांगले असावे लागतात. म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे पोरांना चांगलं शिकवायच्या नादाला लागू नका. नादच करायचा असेल चांगले आईबाप व्हायच्या नादाला लागा, पोरं आपोआप चांगली होती. गोमट्या बीजाची फळे ही गोमटी. अरे बी चांगलं असावं मग फळ चांगलं लागतं. शुद्ध फेडा पोटी फळे शुद्ध बीजा पोटी फळे रसाय गोमटी. बी शुद्ध करावं. म्हणून उपकार फेडण्याकरता येतो देव आणि उपकार करण्याकरता येतात संत. संतांचं या जगात उपकाराशिवाय मागं काही शिल्लक राहत नाही. उदाहरण सांगतो म्हणजे गंमत तुमच्या लक्षात येईल. गुरुजीने एक दिवशी शाळेत सांगितलं बाबांनो उद्या येताना गाईचं चित्र काढून आणा. मुलांनी गाईचं चित्र काढून आणलं. आता मुलांची चित्र कशी असतात विचित्र असतात. गुरुजींनी सांगताना सांगितलं होतं गाय गवत खाते असं चित्र काढायचं. कोणाच्या गायचं शेपूट वाकडं होतं, कोणाची गाय काळी होती, कोणाची पांढऱ्या रंगाची होती, कोणाच्या गायला शिंगच नव्हती, कोणाच्या गायला शिंग मोठी होती. एका पोरानं चित्र काढलंच नव्हतं. गुरुजींनी हातात पेपर बघितला. त्याला विचारलं बाळू चित्र काढलं नाहीस का. नाही म्हणला गुरुजी काढलं होतं की. अरे पण गाय कुठं आहे. तो म्हणला गाय कशी थांबल तिथं. गवत खाल्लं आणि गाय निघून गेली. मग ह्याच्यावर काय शिल्लक आहे. गायीच्या आणि गवताच्या आधी जे शिल्लक होतं ना तेवढं कागदाव शिल्लक आहे. तसं संतांच्या जन्माच्याही आधी जो उपकार शिल्लक असतो तेवढा मागे शिल्लक राहतो. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. संतांचं सकल शरीर उपकारा करता असतं. बळबुद्धी त्यांची उपकारासाठी अमृत हे पोटी साठविले. संत उपकार करण्याकरता येतात, देव उपकार फेडण्याकरता येतो. देवाने ठरवलं आणि देव वसुदेव आणि देवकीच्या पोटी जन्माला आले. कुठं बंदीशाळेत तुरुंगामध्ये देव जन्माला आला आणि बंदीशाळेची कुलप तुटली, हातापायाच्या बेड्या तुटल्या. म्हणून लक्षात ठेवा पोरगा कसा असावा. आई बापाला बंधनातून मुक्त करणारा पोरगा असावा. आईची बंधनी गळती आपल्या. भगवान कृष्णाचा जन्म झाला. देवानं सांगितलं वसुदेवाला मला घ्या आणि नंदाच्या घरामध्ये मला घेऊन चला. नंदाच्या घराला घराला नंदाच्या घराला घराला नंदाच्या घराला घराला नंदाच्या घराला मजले गोकुळाला नंदाच्या घराला घराला नंदाच्या. वसुदेवाने सांगितलं की बापाला
म्हणजे देवाने सांगितलं वसुदेवाना वडिलांना की मला घ्या आणि नंदाच्या घराला घेऊन चला. आता पहा, भगवान परमात्मा गोकुळामध्ये आले आणि त्याचा परिणाम काय झाला? गोकुळीच्या सुखा अंतपार नाही देखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. देव ज्या गोकुळामध्ये आला ना, तिथं आनंदी आनंद निर्माण झाला. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणी. लोकांनी आनंदोत्सव साजरा केला. प्रत्येक घरावरती गुढ्या आणि तोरणं बांधण्यात आली. असा सुंदर उत्सव सुरू झाला. देव जिथं जातो तिथं सुख निर्माण होतं आणि देव जिथून जातो तिथं दुःख निर्माण होतं. वसुदेव आणि देवकीच्या घरातनं गेला तिथं चापकाचे फटके खावे लागले. देव झाला पाठी मोरा, नसती विघ्न येते घरा, नसती विघ्न येते घरा, नसती विघ्न येते घरा. देव झाला पाठी मोरा, नसती विघ्ने येते घरा. क्या बात आहे, क्या बात आहे. ह्याला म्हणायचं प्रमाण. देव झाला पाठी मोरा आणि नसती विघ्ने येती घरा. देवानं जर आपल्याकडे पाठ फिरवली तर नसलेली विघ्न सुद्धा घरी येतात आणि देवाचं जर नाव घेतलं तर असलेली विघ्न जातात. 12 वाटा पळती नामाच्या चिंतने 12 वाटा, नामाचे चिंतने, नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. म्हणून आपल्या घरी संकट का येतात तर त्याला नामचिंतनाचं कुंपण नसेल म्हणून येतात. नामाचं कुंपण त्याला घाला, घरात कधीही विघ्न येणार नाहीत, असंतोष येणार नाही, शांती घरात हुडकत येईल. म्हणून देव जिथं जातो ना तिथं सुख निर्माण होतं. देव गोकुळामध्ये गेले, बातमी समजली, यशोदेला पुत्र झाला, नंदाला पुत्र झाला. सगळ्या गवळ्यांनी एकमेकाला सांगायला लागल्या, गवळ्याने मनती गवळ्यानी लाल पुत्र झाला यशोदेला. गवळ्याने मनती गवळ्यानी लाल झाला यशोदेला. गवळ्याने सांगती गवळ्यानी लाल पुत्र झाला यशोदेला. गवळ्याने सांगती गवळ्यानी लाल पुत्र झाला यशोदेला. कलावे की पुढे वाटी ताटी सुलट वडे, कलावे की पुढे वाटी वाटी सुलट वडे. सोयीची गलबल झाली नंदा घरी झाली ना, सोयीची गलबल झाली दासी झाली बाई बाई गवळ्यानं म्हणती गवळणी लाल पुत्र झाला यशोदेला. गवळ्यानं म्हणती गवळणी लाल पुत्र झाला यशोदेला. गवळ्यानं सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळ्यानं सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळ्यानं सांगती गवळणीला आणि पुत्र झाला यशोदेला. यशोदा मातेला पुत्र झालाय, याचा आनंदोत्सव सगळ्या गवळणींनी साजरा केला. भगवान परमात्मा लहानाचे मोठे होऊ लागले. लहानाचे मोठे होत असताना भगवान परमात्म्याने अनेक क्रीडा केल्या. हे बघा, देव जन्माला आलाय म्हणल्यावर देवाला मारण्याकरता पहिल्यांदा कोण आलो? पुतना आली. पुतना तेव्हापासून लेडीज फर्स्ट आहे. पहिल्यांदा पुतना आली. यशोदे अगं बाहेर ये. यशोदेनं बाहेर येऊन पाहिलं. यशोदेनं काय ओळखलं नाही. कोण का तू? अगं मी तुझी चुलत बहीण. आणि मी कसं काय नाही पाहिलं तुला? ती म्हणाली, अगं यशोदे तू लहान होतीस तेव्हा माझं लग्न झालं, मी नांदायला गेले, त्यामुळे तू पाहिलंच नाहीस मला, पण तुला पुत्र झालाय म्हणे. यशोदा म्हणाली, झालाय पण आता झोपलाय शांत, आता झोपू दे त्याला. पण देव कसे शांत झोपतील? भवानीच्या पारचं पहिलं गिराईक दारात आले आणि असला दुकानदार देव धंदा करतो बरं का. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो. हातात शस्त्र धरले कशा करता? दुष्टांचा संहार करण्याकरता. आणि असा दुष्ट चालून जर दारात आला असेल, देव कसा सोडेल त्याला? ती पुतना म्हणाली, नाही नाही बाळ रडायला लागले, मी त्याला जाऊन घेते. पुतनीनं गेली, भगवान परमात्म्याला हातामध्ये घेतलं, स्तनपान करायला सुरुवात केली. तेव्हा कृष्णानं दूध प्याला.
विष प्याला, पंचप्राण प्याला आणि अख्ख्या पुतनेलाच पिऊन टाकलं. विठ्ठल देवकी वसुदेवास्तव झाला, कुमारीसाठी गोकुळी गेला, प्राणाही सकट पियाला पुतनेते. पुतनेचा प्राण प्याला, दूध प्याला, विष प्याला आणि अख्खी पुतना प्याला. अशा 4 गोष्टी भगवान परमात्मा पेले त्या काळात. म्हणून आणि देवाचं औदार्य किती आहे, मारायला जी आली होती त्या पुतनेला औदार्यानं मुक्ती देऊन टाकली. म्हणजे जी पुतना मावशीचं रूप घेऊन मारायला आली, तिला सुद्धा सायुज्यता नावाची मुक्ती प्रदान करून टाकली. पुतना आली, कागबगरिटा मारिले बाळपणी, अवघी दैत्यखानी बुडविली. तेव्हा देवाने ओळखलं, गोकुळातल्या पोरांच्या अंगावर काहीच कळा नाही, पोरांना खायला भेटत नाही, कारण सगळं दही दूध लोणी कुठे जाते, मथुरेला जातं. तेव्हा देवाने त्या काळात पहिलं आंदोलन केलं. काय आंदोलन केलं तर चोरी करून दही दूध लोणी घ्यायचं असं ठरलं. मग चोरी करायला काय काय वापरायचं, खडे, वस्त्रगाळ केलेली माती आणि सराट्याचं काटं. खडं कशाला तर मारायचा, कणकण आवाज आला की ओळखायचं यात काही नाही, आणि बदकन आवाज आला की ओळखायचं याच्यात काहीतरी आहे. वस्त्रगाळ केलेली माती कशाला तर एखादी वळण मागं लागली तर तिच्या डोळ्यात टाकायची. तुम्ही म्हणाल तिनं चष्मा घातला असला तर ती सराट्याचे काटे असतात ते पायात टाकायचे. सराट्याचेच का, बाबळीचे का नाही तर लक्षात ठेवा, बाबळीचा काटा मोडलच याची गॅरंटी नाही, पण सराट्याचा काटा कसा असतो, त्याला 3 तोंड असतात. त्याला कसा जरी टाकला तरी एक तोंड त्याचं वरच असतं. गावात काही लोक सराट्याच्या जातीचे असतात बघा, त्याला किती बी प्रेमानं वागवा, त्याचं एक तोंड वरच असतं. सराट्याचं काटं टाकायचं. असं करून देवानी अनेक घरामध्ये चोरी केली. कशाची, दही दुधाची तर केलीच, पण हरीने माझे हारिले चित्त आणि भारवित्त विसरले. चित्त चोरलं. घर कोणाच्या पण, देव कोणाच्या पण घरी चोरी करत नव्हता बरं का. घर पाहुणी एकांताची, नवविधा नवनीताची. ज्याच्या घरामध्ये नवविध प्रकारची भक्ती आहे त्या घरात जावं आणि तिथं चोरी करावी, असा आमच्या भगवान परमात्म्याचा नियम होता. म्हणून तुकोबाराय सांगतायत की अशा प्रकारच्या अनेक खोड्या केल्या वाळवंटाला. तेव्हा आईनं सांगितलं, आता तुला शाळेत जावं लागते. त्या काळातली शाळा कोणती, गाई गोपाळ यमुनीच्या तटी, येती पाणी या मिळवणी जगशेटी. आणि अशा प्रकारे सगळ्या गोपाळांना घेऊन शिदोऱ्या गोळ्या केल्या, त्याचा काला केला आणि एकमेकाला वाटला. आणि सांगितलं देवानं की गोपाळांनो, हात धुण्याकरता यमुनेत जाऊ नका, कारण काल्याची या आसे देव जरी झाले मासे. हात धुवू नका, आपल्या अंगाला पुसून टाका, असा भगवान परमात्म्याने आदेश दिला. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ आणि विशेष हा लाभ संत संगे. असा दुर्लभ काला जो भगवान परमात्म्याने यमुनेच्या काठावर केला, तोच आमच्या साधू संतांनी चंद्रभागेच्या काठाला केला, आणि तोच काला आपण आज आपल्या या गावामध्ये करतो. म्हणून तुका म्हणे वाळवंट बर्वे नीट उत्तम, वैकुंठित वैसे नाही, कवळ काही काल्याचे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. आज या आपल्या श्री क्षेत्र ममदाबाद गावामध्ये, बरोबर का, बसवण्णा सुरू असणारा अखंड हरिनाम सप्ताह आजचा काल्याचा दिवस. ज्यांच्यामुळं इथं येण्याची संधी मला प्राप्त झाली ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, एक महाराष्ट्रातला उगवता तारा, आणि ज्यांनी मनमंदिरासारख्या जी टॉकीज सारख्या वाहिनीवर स्वतः कीर्तन केलेत असे महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण संस्कार महाराज खंडागळे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून एकदा टाळ्या वाजवून स्वागत करायचं. संस्कार महाराज म्हणजे एक उदयोन्मुख हिरा आहे.
ज्यांच्या वाणीमध्ये परमेश्वराने अशी ताकद दिले, त्या ताकदीचा उपयोग ते समाज प्रबोधन करण्याकरता करतायत. संसारिकाच्या जीवनामध्ये कुठेतरी सुखाचा अंकुर फुटावा याकरता ती त्यांची वाणी वेचत असतात. उत्तर काळामध्ये महाराजांच्याकडून संप्रदायाची, ज्ञानोबा तुकोबरायांची, ज्ञानेश्वरीची अशीच सेवा व्हावी आणि येणारा भविष्य काळ आमच्या संस्कार महाराजांचा महाराष्ट्रभर कीर्तन करण्यात जावा अशी मी ज्ञानोबरायाच्या चरणी प्रार्थना करतो बरं का. अतिशय ताकदीचा कीर्तनकार म्हणून आज महाराजांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचे पिताश्री माझे मित्र आहेत. मला वाटतं त्यांची कथा नेहमी आपल्या गावामध्ये असते. एक रामकथा करणाऱ्या बापाच्या पोटी संस्कार महाराजांच्या सारखं एक रत्न जन्माला आलं. ते दोघंही या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्या दोघांचंही मनापासून दर्शन घेतो. आमचे दुसरे खंडागळे महाराज ज्यांचा यूट्यूब चॅनल आहे तेही या ठिकाणी शूटिंगसाठी आलेत, त्यांचंही मी दर्शन घेतो. गोड असे दोन्ही गायक, गोड असा मृदंगाचार्य, सर्व टाळकरी, विनेकरी बाबा, सर्व विद्यार्थी, या विद्यार्थ्यांच्या करता एकदम मनापासून टाळ्या वाजवा. कुठल्या संस्थेतले? शेगावच्या संस्थेतले हे सर्व विद्यार्थी, मनापासून मी तुमचंही दर्शन घेतो. खूप छान असे विद्यार्थी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, आमच्या माता भगिनींनी कोणताही कालवा दंगा न करता कीर्तन शेवटपर्यंत ऐकलं. तुमचे अनंत अनंत उपकार माझ्यावरती आहेत. तुमचंही मनापासून दर्शन घेतो. गावातील बरीच मंडळी आहेत. मगाशी महाराजांनी नावं सांगितली. आप्पा आहेत, आप्पांचंही या ठिकाणी मी दर्शन घेतो. त्याचबरोबर रामभाऊ, काय प्रमुख लोक बरीच ह्या गावातले आहेत. बोलण्याच्या ओघात एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर क्षमा करा, पण जे बरोबर आहे ज्ञानोबा तुकोबरायांचं आहे ते स्वीकारून स्वतःच्या जीवनाची उंची वाढवावी. साऊंड सिस्टीम सुंदर आहे. पुढल्या वर्षी जरा मिक्सर मोठा करा. या इमारतीला पोषक अशी साऊंड सिस्टीम आणखीन जोडायचा प्रयत्न करावा. त्यांचंही दर्शन घेतो. पंखा जोडला त्याबद्दल डबल दर्शन तुमचं घेतो. तुम्हा सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो आणि सेवेला इथं पूर्ण विराम. तुकाराम 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 तुकाराम. बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानदेव तुकार बसवण्णा भगवान विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल झाल्यावर अभंग झाले ना. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. आता अभंग म्हणायचा आणि कंठी धरिला कृष्ण मने प्रकाश आला वाटो एक वरी होतो तिघाचे देवरी भारी दोही कडे मुख बसरोनी कडे मुख बसरोनी कडे आ वाहती त्या धार याने दोहीच्या कोपरा म्हणे तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोनी घडे मुख पसरोनी घडे मुख पसरोनी घडे मुख. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले लेकुरे वेडे वाकुडे वतरे नाही उच्चारिला करम्या पुला समापराध महाराज म्हणे ज्ञानेश्वरा का पाया पैकी करा समापराध महाराज ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकारा.